वचनांते चंदनं स्वावं बिन्दस्य पितामहमकवते दिलग्नं आय सबिंदिगाय तो दातुं नमः तेजोभ्य अस्मान पितामहं च ओम गौतस्य ओम पितामहस्य पितामहः सहित नमः च उपमिष्टं बेल गया फूल गया तुलस गया रुपा गया माखन खाली की बघा ओम पार्मे ओम संभाजीराय नमः ओम गौताय ओम वसुदेवके ओम संभाजी प्रेतां प्रेतशिव प्रेतत्वनिर्लोकनाथं पितृ सूर्यपुरगोताय ओम संभाजी प्रेतशिव ओम माध्यमांशिके ओम नमांशिके प्रत्येक मांशिके दानमांशिके ओम धूपम उपमिष्टतं तथा दीपम उपमिष्टतं ओम धूपम दीपम च उपमिष्टतं सायकल देते आणि नमस्कार करा वर्षभरात जेवढी काय जी काय सेवा केली तेवढी त्याच्यात काय चुकलं झालं असते तर मानून घे म्हणायचं आणि इथून पुढे जी काय सेवा आहे ती करायला तयार आहे असं सांगायचं पूर्ण झालेले आहे तरी त्या एक वर्षात आमच्याकडून काय चुकलं माकलं असेल तर माफ करावं व आपण तिथून पुढं आपली जी काही सेवा असेल ती आम्ही करायला तयार आहे तरी आम्हा सर्वांवर आपली कृपादृष्टी असून द्यावी ही आपल्या चरणी प्रार्थना आणि खाली डोकं नमस्कार करा जावा मागं डोकं खाली टेकवा नमस्कार करा नैवेद्य दाखवू म्हणजे बाकी कोणाला व्हायचे ते ओम संभाजी प्रयत्नाचे गाता ओम माध्यमाची ओम नमाची प्रत्येक माची दान माची ओम मच्छादन उपमिष्टतम तथा नैवेद्य आरती नैवेद्यम उपमिष्टतम महानैवेद्यम उपमिष्टतम एकदा नमस्कार करतो ना बाकी कोणाला व्हायचे त्यांना वाहून घ्या
Swami
एक दिवसीय कीर्तन सोहळा, कीर्तन सोहळा, नामयज्ञ सोहळा, स्वतः जनाथांचा नाक बनलेला एकच नाही तर अनेक कुटुंबांचा वारसा बनलेला आज कैलासवासी संभाजीराव शेळके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जगद्गुरु तुकोबाराय यांनी संतान करवी निरोप पाठवण्याचा अभंग आजच्या चिंतनाला घेतला. जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे आज निरोप पाठवलाय. काही करा, शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजचे मालक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, दया, धर्म, शांती, उत्क्रांती या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ तिथी की जिथं आज आमच्या शेळके कुटुंबियांनी निर्णय घेतला अण्णांना विमान पाठवण्यासाठी भगवंताकडे मागणं मागितलं आणि त्या भगवंताचं मागणं मागण्यासाठी संत तुकोबारायांचा आधार घेतला. तेव्हा हे संत तुकोबाराय का आता बऱ्याच बाजू घेऊन आपण पुढे जाणार आहे. 1 तासाचा कालावधी राहिलेला. काय घ्यायचं संत तुकोबारायांना? का बरं बाकीचे संत आहेत ते तुम्ही म्हणाल आम्ही डायरेक्ट देवालाही पावती दिली असती की थोडंसं थांबतो आपण स्किप करतोय काही बाब त्यामुळे पर्याय नाही. कोणाच्या माध्यमातून द्यायचे? संतांच्या माध्यमातून द्यायचे. आणि या संतांना हाक मारण्यासाठी आज आपल्या असणाऱ्या शेळके कुटुंबियातून खरं तर थोडासा परिहार त्यांच्यासाठी खास. कोणी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे. देवाला जर आनंद वाटायचा असेल ना तर आपल्या कुळामध्ये आपल्या घराण्यामध्ये जन्मजन्मीच्या पिढ्यानपिढीच्या असणाऱ्या परंपरेमध्ये कुळामध्ये उदरामध्ये सुंदर पुत्र जन्माला यायला पाहिजे. ते म्हणजे माझे कैलासवत सरस्वती आणि कृष्णाजी. नावं पण पहा. कृष्ण आणि सरस्वतीचा संगम झाला. कृष्ण आणि सरस्वतीचा संगम झाला आणि संभाजीराव शेळक्यांसारखा अपत्य त्यांच्या पोटी जन्माला. कसं अपत्य होतं? लहान होते मी. हा देह उभा राहिला तो या शेळक्यांची भाची आहे बरं का. खूपच पायात ताकद आणलेली आहे बोलण्यासाठी. ज्याने माझंच विश्व निर्माण केलं त्यांच्याविषयी काय बोलावं हा प्रश्न मला मुळातच निर्माण झाला होता. पण आज बोलणं मला अनिवार्य वाटतं. या कृष्णा आणि सरस्वती या 2 अपत्याच्या पोटी जन्माला आलेली ही 5 अपत्य आणि 5वं हे सेंद्रफळ बरं का. संभाजी, कृष्णा, शेळके यांचा इतिहास सांगायचा म्हणाल तर कधीतरी आमची आजी म्हणायची, रोहिणी ऐकलंस का? अगं पोरानो, तो संभा असं नाही मोठा झालेला. खूप परखर आणि परिश्रमातून हा उभा राहिलेला देह आहे. फक्त 500 रुपयांचं साधन घेऊन आज SK इंडस्ट्रीज येणारे आमच्या संभाजीराव शेळके उर्फ अण्णा, माझ्यासाठी मामा. या 500 रुपयांचं किती पटीत त्यांनी केलेलं आहे. वृद्ध इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. हा गगनाला पोहोचवलेला वेल आणि ह्या वेलाचं झालेलं रूपांतर ते म्हणजे शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज, कृष्णा टायर, गजानन ऑटोमोबाईल आणि एक प्रकारचा विस्तार. फलटण असू द्या, कराड असू द्या, कोल्हापूर असू द्या, सातारा असू द्या, सर्वत्र विळखा घालण्याचं आणि गगनाला झेप घेण्याचं काम आज आमच्या हे अण्णांनी केलं. अण्णांच्यासाठी अण्णाने आमच्यासाठी काहीतरी केलं एवढंच नाही तर अण्णांनी संस्कार जपला. नुसती संपत्ती जपली असं नाही. आणि या संस्काराचं प्रतीक आज आपल्या सर्वांना पाहायला मिळते. म्हणजे त्यांची 2 मुलं सचिनजी दादासाहेब शेळके आणि प्रवीण दादासाहेब शेळके, या दोघांवर कसा संस्कार केला पहा. संस्कार करत असताना संस्काराची जोडी कशी लावायची आहे पहा. संस्कार तुम्ही आम्ही करतो ना, माझं मूल कुठे आहे काय आहे कळतच नाही आम्हाला.
या संस्काराची जोड घेत असताना पशुपक्ष्यांचं सुद्धा वर्णन आमच्या शेळके मामाने कधीतरी आम्हाला करावं, आमच्या अण्णांनी करावं. रोहिणी काही केलं नाही तर मी माझ्या मुलांना छान संस्कार देईन, हे वाक्य प्रीत त्यांच्यामध्ये सदैव असावं. आणि या संस्काराचंच रूप म्हणून आज अण्णांच्या या भूमीमध्ये कीर्तन नामयज्ञ सोहळा सचिन दादासाहेब शेळके आणि प्रेम दादासाहेब शेळके, त्याचबरोबर त्यांची तिसरी कन्या, खरं तर तिच्यामध्ये तिच्या पायामध्ये बळ पेरण्याचं काम. संकट तर कुणाला येत नाही हो, संकट कुणाला येत नाही. धन संपत्ती अवधारे सगळं काही जागेवर ठेवून एक दिवस जावं लागतं. कालचं ताजं उदाहरण, तेवढंच उदाहरण या माझ्या शेळके मामांचं आहे. सर्व काही सोडून जावं लागतं. संकट हे प्रत्येकाला येतं, पण संकटातही कसं ताकदीनं उभं राहावं असं माझी डॉक्टरेट असणारी मनीषा ताईवरती संस्कार माझ्या अण्णांनी केला, शेळके मामांनी केला. संभाजीराव शेळकेंचं खरं तर पूर्ण वर्णन किती करावं, पण तुकोबायांची साथ घेतली आणि त्या साथीनं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुझ्या विना वैकुंठीचा कारभार चालेना, एक घाई दुरायाला संसार वेदना. रघुमाई 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 रघुमाई. प्रत्यक्ष विठ्ठलाला सुद्धा काळजी करावी जर माझी धर्मपत्नी माझ्यासोबत नसेल. जर माझी धर्मपत्नी माझ्यासोबत नसेल तर मी हा संसार चालवेल का? अशा माझ्या संभाजीराव शेळकेंच्या धर्मपत्नी श्रीमती शारदा देवी यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या संसाराचं एक दुसरं चाक बनल्या आणि ही सर्व संपत्ती आणि हे सर्व ऐश्वर, हे सर्व उदारे उभं करण्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा. या सर्वांच्या साथीने अण्णांची वाटचाल केली. प्रत्येक जीव जगतो ते स्वतःसाठी. आमच्यासारखी माणसं पगार घेतात, जाऊ देत माझं घर एक मजला चढला दुसराही मजला झाला पाहिजे. चला एक गाडी दारात आली आहे, साधी इर्टिका असेल, आता मर्सिडीज घेईन. पण अण्णांनी तसं केलं नाही. अण्णाने स्वतःचं कुटुंब सेट करता करता हजारो कुटुंबांना अन्नदान, ज्ञानदान आणि कामदान. बरं का, एखाद्याला 500 रुपये देवानी गरज भागावी असा नाही अण्णांचा हेतू झाला. एखाद्याला 500 रुपये देऊन क्षणाची गरज थांबवावी असा नाही अण्णांचा हेतू झाला. अण्णांचा हेतू एकच होता, त्याचं कुटुंब पिढ्या पारंगत राहावं या माझ्या कंपनीच्या माध्यमातून. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. सर्व जगामध्ये कीर्ती सोडून अण्णा आपल्यातून सर्वातून गेले. गेल्यास म्हणेन तर मी तर म्हणेन फक्त देहाने गेले. त्यांच्या ज्या कीर्ती आहेत, त्यांच्या जे कार्याचं स्वरूप आहे ते प्रत्येकाच्या हृदयस्थ ठासून भरलेले. अण्णांच्या पश्चात असणाऱ्यांचे चिरंजीव सचिन दादासाहेब शेळके
आणि त्यांच्या सुविध पत्नी म्हणजे अण्णांच्या सुनबाई स्मिता शेळके वारंवार अण्णा विचार करायचे बरं का रोहिणी, कारण ते नातं थोडंसं वेगळं होतं. अण्णांचं आणि माझं नातं थोडंसं वेगळं होतं. 2 दिवसाचा फोन आला नाही. कदाचित त्यांच्या कुटुंबियांना पण माहीत नसायचं, पण मला फोन असायचा, रोहिणी कशी आहेस. त्यामध्ये ते म्हणायचं ऐकलंस का, काय मला लक्ष्मी स्वरूप मिळाले बरं का म्हणजे स्मिताच्या माध्यमातून. सुनेचं कौतुक अण्णांच्याच तोंडून येतं आणि ज्या घरामध्ये सुनेचं कौतुक होतं बरं का तिथे लक्ष्मीला कमी नाही. अशा आमच्या सचिन दादासाहेब शेळके आणि स्मिता शेळके ह्या दोन आपण त्यांच्या पोटी आमच्या अण्णांना असणारी 2 नातवंड आदित्य आणि अश्विनी, अत्यंत प्रिय आणि लाडकी असणारी ही मुलं. परदेशात शिक्षण झालं. हा माझा डोलारा चालवण्यासाठी त्यांचे खांदे बळकट करावे त्या उद्देशाने अण्णांनी नातवंडांनी तसंच मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव प्रवीणजी शेळके आणि त्यांचे सुवेद्य पत्नी मानसी दिदी या खरं तर 2 अपत्यांनी अण्णांच्या खूप मोठा प्रेमाचा वर्षाव असा केला की त्यांना कन्यारत्न दिला. आणि या कन्यारत्नाचा आनंद अण्णांना झाला होता तो कदाचित तुमच्या आधी माझ्यापर्यंत पोहोचला होता. यामुळे त्यांना तनिषा नावाची जेव्हा नात झाली तेव्हा अण्णांना आकाश ठेंगणे झाले होते की माझ्या घरामध्ये एक सरस्वती, माझ्या घरामध्ये एक लक्ष्मीचा अवतार आला. आणि त्यामध्ये अण्णांचा आनंद आहे या सर्व संपत्तीमध्ये द्विगुणित झाला होता. त्याचबरोबर त्यांची असणारी इतर 2 नातवंड अर्जुन आणि अभिमन्यू. दुःखाचा डोंगर कोसळला तरी अण्णा डगमगले नव्हते. एक कन्या म्हणजे मानपोटी कितीतरी मोठं मोलाचं दान असतं भगवंताने दिलेलं. अशी असणारी त्यांची कन्या मनीषा डॉक्टर केली आणि डॉक्टर केली खरं, पण डॉक्टर कीमुळे तिच्यावर एक संस्कार घालून गेला. तो कोणता घातला, अरे खोपामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. अरे खोपामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, रे कपिलासाठी खोपा खोपा झाडाले टांगला. असा केला की जसा एका सुगरणीनं एखाद्या पक्षावरती संस्कार करावा. पहा तुम्ही म्हणाली तर सुगरण कशासाठी आली. तुम्ही आम्ही मुलं वाढवली मोठी केली. 20 वर्षाचं मूल झालं. आईनं म्हणावं माझ्या मुलाला गाडी घ्या, बंगला घ्या, सर्व काही धन संपत्ती द्या, पण संस्कार करायला माझ्या आईला वेळ नाही. पण अण्णांनी आणि शांताबाईंनी आमच्या संस्काराचं बीज मात्र खूप जोरात पेरलं. या मनीषा दिदीच्या पायामध्ये एवढी मोठी ताकद पेरली की किती मोठं संकट आली तरी दिदी घाबरली नाही बघ. आणि त्यासाठी सुगरण नीती आली. सुगरण कशी आहे, सुगरण कशी. मी माझ्या मुलाचं संरक्षण करत असताना मी माझ्या मुलाला कधी सांगितलं नाही अरे 25 लाखाचा मोबाईल आहे तुझ्या हातामध्ये, गाडी चालवताना चालवू नको, घेऊ नको, सांगायला आम्ही सर्वजण विसरलो. पण अण्णांनी माझ्या ते कर्म केलं आणि म्हणून आज ही 3ही भावंड बळकटपणे उभे आहेत. आणि त्यातली आमची मनीषा दिदीचं खास मला सांगायचं, मनीषा दिदीच्या पायामध्ये एवढी ताकद पेरली. एक सुगरणीला ते काही कमी पडले नाही. सुगरणीचं काय उदाहरण घेतलं, सुगरण स्वतःच्या बाळाला वाचवण्यासाठी एक विहीर असते, विहिरीच्या काठावरती बाबळ असते, बाबळीला एक शेंडा असते, शेंड्यावरती एक छोटस घरट्या बांधते आणि या घरट्यामध्ये स्वतःची पिल्लं ठेवते. का तर तिला माहिती आहे नागोबा येईल येईल आणि माझ्या पिलांना खाईल खाईल. आणि मग या विचाराचा असताना अण्णांनी सांगितलं की माझ्या मनीषाच्या पायामध्ये सुद्धा अशी बळकट ताकद दिली पाहिजे. किती मोठं संकट येऊ दे, नागोबा येऊ दे, काळोबा येऊ दे, पण तुझे पाय बळकट असले पाहिजेत. या सुगरणीनं ती पिल्लं तशी घरट्यात ठेवावीत. तिथं जर नागोबा आला तर झाडावरच्या फांदीवरून ते नागोबा खाली पडेल, पण माझ्या पिल्लांना धक्का लागणार नाही, माझी पिल्लं सुरक्षित राहतील. हे माझ्या अण्णांनी केलं. म्हणजे 3ही पिल्लं कशी सुरक्षित राहतील आणि खास करून मनीषाताई माझी कशी सुरक्षित राहील याचं त्यांनी एक प्रात्यक्षिक तिथं घेतलं. सुगरण काय करते माहितीये का, पिल्लांनी झाली खोप्यात जसा झुलत बंगला, पिल्लांनी झाली खोप्यात जसा झुलत बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. त्यांच्या 3 पिलांमध्ये होता आणि जास्तीत जास्त त्यांच्या कन्येमध्ये होता. आणि म्हणून सुगरण जशी पिलांना गोकोप्यामध्ये झोपवते ना तसेच झोपवण्याचं काम आणि झोपता झोपता संस्काराचं काम हातापायामध्ये बळकट देण्याचं काम अण्णांनी मनीषाताईच्या विचारामध्ये केलं.
अण्णा म्हणले असतील माझं खूप मोठं आभारी आहे, पण अण्णांना जे द्यायचं होतं ते लेकीला देऊ शकले नसते. आणि म्हणून अण्णांनी तो सुगरणीचा वसा घेतला. सुगरण का घेतली? तिचे उलसीच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे माणसा 2 हात 10 बोट. अण्णांनी विचार केला, अरे या सुगरणीला तिची 4 पिल्लं सांभाळण्यासाठी एकच चोच आहे आणि तेच दात आहे तेच ओठ आहे. आणि त्याच दाताने त्याच ओठाने जर ती 4 पिल्लांचं संरक्षण करत नसेल तर माझ्याकडे एवढं मोठी संपत्ती आहे, एवढं मोठं सर्व काही अवधारी आहे, एवढं मोठं मनुष्यबळ आहे. मी माझ्या मनीषा ताईवरती किती मोठं संकट आले तरी तिच्यामध्ये संस्कार असा करेन की ताई घाबरू नको, बळकुटू नको. दुर्दैवानं अण्णांच्या आधीच खरं तर जावयाने निरोप घेतला. पण आज माझी मनीषा पहा कोणालाही कमी नाही, स्ट्रॉंगपणे पायाने उभी आहे. असा संस्कार अण्णांनी मनीषा ताईवरती केला आणि कुटुंब सावरण्याचं कौशल्य अण्णांच्याकडून आम्ही शिकलो. अण्णा खरं तर 5 भावंडातले बरं का. आणि म्हणून सांगितलं सरस्वती आई आणि कृष्णाजी यांच्या पोटी आलेली ही 5 भावंड, त्यामध्ये प्रेम कसं असतं बरं का भावाचं. आजचं कीर्तन हेच आहे, पर्याय नाही. अण्णांच्यावर बोलावं इतकं कमी आहे, कदाचित माझ्याकडे शब्द आठवण नाही. प्रेम कसा असावा भावंडांचा. अण्णांनी निरोप घ्यावा आणि अण्णांच्या मागे मागे त्यांच्या बंधू राजाने अगदी 6 महिन्यात निरोप घ्यावा. काय प्रेम असेल, काय प्रेम असेल. आईच्या गर्भात राहण्यासाठी 9 महिने तरी वाट बघतात. पण शिवाजीराव शेळके त्यांचे 2 भाऊ मोठे भाऊ त्यांनी मात्र अण्णांच्या पश्चात 6 महिने सुद्धा वाट पाहिजे नाही आणि मार्गस्थ झाले. त्यांचे मोठे बंधू राजकैलासवासी रामचंद्र शेळके ज्यांनी निश्चिम दत्ताची भक्ती केली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावावरती शून्य घातले आणि धर्माची पताका आमच्या रामचंद्र शेळके म्हणजे त्यांच्या मोठी बंधूंनी घेतली. अशी 3 भावंड आणि त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या ह्या 3 बहिणीवर किती प्रेम असावं बघा. लीलावती ती क्षेत्रमावलीमध्ये, कमलताई पिलाणी ज्यांनी ही आत्ताच 2 वर्षापूर्वी देह झाला. आमच्या डगवाडीच्या सर्वांना प्रेम देणाऱ्या सुलोचना मावशी हेच अण्णांची एक बहीण 3 नंबरची आणि विमलताई 4थी बहीण. असं 7 भावंडांचा हा विस्तार घेऊन या 7 जणांमध्ये स्वतःच्या कुटुंब सावरत भावाची मुलं असू द्या, बहिणीची मुलं असू द्या. खरं सांगायचं आवर्जून उच्चार मी नक्की करेन, बहिणीच्या सर्व मुलांना अन्नावरती घालण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, त्यांचे पाय सक्षम करण्यासाठी आमचा अण्णांचाच मोठा सहभाग बरं का. सर्वांची कुटुंब सेट केली ती आमच्या अण्णांनी. असा आमच्या अण्णांचा इतिहास सांगेल एवढा कमी आहे. पण ज्या संतांना आपण निरोप दिला आहे त्या संतांकडे आपण आता वळूया. अण्णांना प्रथमतः शतशः मी प्रणाम घालते तुम्हा सर्व, कारण सगळे चेहरे माझे वाटतात म्हणून मी नजर टाळते. कदाचित माझ्याकडे ताकद राहील का नाही. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि अण्णांना पुन्हा एकदा शतशः प्रणाम घालून आज त्यांना विमान बोलवण्यासाठी 12 वाजता त्यांना विमानात प्रयाण करण्यासाठी आपण मार्गस्थ होऊया. विठ्ठल निवड करत असताना भाचीचीच केली. दादासाहेब म्हणाले तुझ्यापेक्षा वेगळं कोण असणार आहे बहिणी. आणि दादासाहेबांनी सांगावं आम्ही कमी पण रोहिणी तूच लाडकी होतीस मामांची, त्यामुळे तू या घेतो ना. मी आज तू उभे आले. अण्णांसाठी मला आज विमान बोलविले पाहिजे. अण्णांच्यासाठी आज भगवंताच्या पायापाशी त्यांचं मागणं मला संतांच्या घरी मागितलं पाहिजे. देव जर तुम्हाला मला कळला असताना तर संतांच्या मागे जायची गरज पडली नसती. प्रत्यक्ष देवानी कुठे जन्म घेतला नाही. यशोदेच्या घरी जन्म घेतला, यशोदेच्या घरी सांभाळण्यासाठी आली. देवकीच्या घरी जन्म घेतला पण देव कळलाच नाही. देव कळण्यासाठी, देव समजण्यासाठी गरज असते ती संतांची. आणि म्हणून आपण आज संतांच्या माध्यमातून कैलासवासी संभाजीराव शेळके, संभाजीराव कृष्णाजी शेळके यांना विमानातून निश्चितच पुष्पवृष्टी करत भगवंताच्या पायापर्यंत पोहोचवायचं आहे. हे पोहोचवण्यासाठी पहिल्यांदा देव आणि संत यातला फरक जाऊन घ्या. देव तुम्हाला आम्हाला कधी कळला नाही. ज्याच्या घरी देवानं जन्म घेतला त्यांना ती देव कळला नाही. कुणीतरी यावं, बलराम दादानी यावं, कुणीतरी गोपाळांनी यावं आणि म्हणावं अरे मैया सुना क्या सुना, अरे अपना कान्हा जी मक्खन खाता है,
चोरी करके मक्खन खाता है, उसका मक्खन खाना तो ठीक है मगर वो मिट्टी भी खाता है। तो क्या बोलूं। तो यशोदा मैया क्रोधिष्ट होती है। यशोदा मैयाने रागामध्ये जावं आणि म्हणावं का ना माती खाल्ली तो, आणि कृष्णाने म्हणावं आई नाही ग, ज्याच्या घरी देव जन्माला आला त्याला सुद्धा कळलं नाही की माझ्या घरी देव जन्माला आलाय। आणि मग भगवंतानी म्हणावं मैया मैंने मक्खन नहीं खाया, मैंने मिट्टी नहीं खाई। तो फिर यशोदा मैया नाही खाल्ली मी माती, आई ग आई, नाही खाल्ली मी माती, आई ग आई, नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती। बळी राम दादा, बळी राम दादा, बळी राम दादा, बळी राम दादा, बळी राम दादा खोटं बोलतो, बळी राम दादा खोटं बोलतो, बळी राम दादा आई खाल्ली गदा, आई ग आई, आई खाल्ली गदा, आई ग आई, आई खाल्ली गदा माती। बैलाला खोटं बोलतो, बैलाला खोटं बोलतो, मसरवणी डावी मांडला ब्रह्मांड दिसे अंतावरी। आई ग आई, नाही खाल्ली गं मी माती, आई ग आई, खाल्ली गदा माती, आई ग आई, आई खाल्ली गदा माती। अखेर भगवंतानी यशोदा मैयाला मुख पसरून आत ब्रह्मांड दाखवलं। अगं आई मी कोण आहे बघ। पण तिथे सुद्धा यशोदा मैयाचे डोळे झाकले गेले। देव समजण्यासाठी सामान्य माणसाचा तुमचा आमचा उपयोग नाही, तर देव कळण्यासाठी हवे आहेत ते माझे संत। आणि म्हणून तुकोबारायांची आज आपण निवड केलेली आहे। संभाजीराव शेळके आज गेले 1 वर्ष झालं एकादशीच्या दिवशी देह ठेवलेला आहे, मार्गस्थ झालेले आहेत। तेव्हा तुझ्या पायापाशी येणार आहे तेव्हा त्यांना घेण्यासाठी तुला आठवण आहे का? का संतांची निवड केली? कारण संत हे सर्व देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत। त्याला पुरावा आहे, त्याला प्रमाण आहे। प्रमाण आहे भगवान श्री शंकर रुसून जेव्हा गेले कैलासावर तेव्हा बिल्लिणीच्या रूपात माया आली आणि भगवान शंकराला फसविले। मायेच्या रूपामध्ये जाऊन त्यांना कामामध्ये व्यस्त केलं। एवढंच नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा स्वतःची माणूसकन्या कळली नाही, म्हणून देवाच्या आधी पूजायचे ते संत आपणाला। एवढंच नाही, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा। सगळ्यांचा नंबर 2 लागला आणि नंबर लागला तो एक तुकोबारायांचा। प्रमाणे धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली देवापाशी सुद्धा आमचा वशिला चालणार नाही। आमचे संभाजीराव शेळकेंना विमान जर हवं असेल, संभाजीराव शेळकेंना जर आमच्या भगवंताच्या पायापाशी न्यायचं असेल तर मला संतांची गरज आहे। कारण संत कसे होते, जाईओ माये न करी सायास आम्ही विष्णुदास ऐसे नव्हे। कोणत्याही मायेचा धक्का म्हणजे तुकोबारायांनी लावून घेतला नाही आणि म्हणून तुकोबाराय सिद्ध झाले। आणि मग तुकोबारा सिद्ध झाले, पण तुकोबारायांना विचार पडला निरोप कोणाकडे पाठवायचा? माझ्या संभाजीराव शेळक्यांचा निरोप देवांच्याकडे पाठवायचा आहे। देवाला सांगायचंय गेल्या वर्षी एकादशीला मार्गस्थ झालेले सर्वांना सोडलेलं आहे त्यांनी। इथं होते ना देवा, इथं होते ना, तेव्हा त्यांचे सगळे होते। सचिन दादासाहेब होते, प्रवीण दादासाहेब होते, मानसी दिदी होती, श्रीमती त्यांच्या सुविद्य पत्नी शारदाताई होत्या, त्यांची भावंड होती, त्यांच्या बहिणी होत्या, नातवंड होती भोवताली।
पण देवा जसे ते आमच्यातून आलेत ना तेव्हा त्यांना आता कोणी सुद्धा नाही. आणि मग तुकोबारायांना काळजी पडते. तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. तुकोबारायांना काळजी पडली. पुन्हा निरोप पाठवावा. संभाजीराव शेळके या पूर्णपणे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आवाका घेतला. सर्व कुटुंब बसवण्याचं काम केलं. सर्व मुलांवरती संस्कार केले. मात्र त्यांना आता विमानात बसवण्यासाठी कुणाकडे निरोप देवाला पाठवावा, कारण देव हा थोर आहे, तो सहज कुणाचा ऐकत नाही. मग त्याला निरोप पाठवण्यासाठी चला काय हरकत नाही, आज मंडपामध्ये सगळे संकाधिक आलेले. या संतांनी काही निरोप पाठवूया का तुम्ही? संकाधिका संत मनाविता कृपावंत, मनाविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, देवाला नमस्कार सांगा माझ्या की काही करा. या शेळके कुटुंबियांनी संभाजीराव शेळकेंना विमानात बसवण्यासाठी त्वरा केलेली आहे. तेव्हा देवाने निरोप सांगा. तेव्हा संकाधिकांनी म्हणावं आम्ही एवढे मोठे आहे का? असं करा ना. देवाचं वाहन गरुडे, त्याला जागे करा. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, म्हणाले गरुडाला निरोप पाठविला. पण गरुडांनी म्हणावं पाय लक्ष्मीचे हाती, पिसी यावे काकळती. माझं काय काम हो, मालकानं गाडीमध्ये पेट्रोल घालावं बरं का. माझं काय काम, मालकानं गाडीमध्ये पेट्रोल घालावं आणि मग त्या हातापायाने चालावं. कळतंय ना, अर्थ कळतोय का? नाही क्षण भंगूर नाही भरवसा, सोडा माया पाशु आशा. एका गाडीचा सुद्धा आपल्या या देहाचा भरोसा नाही. तो जोपर्यंत सकाळी उठल्या उठल्या आपल्यामध्ये पेट्रोल घालत नाही तोपर्यंत आपण उठून म्हणू शकतच नाही. कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुला तू गोविंदम प्रभाते कर दर्शन म्हणू शकत नाही. आणि मग गरुडाने तसं सांगावं, अहो मला नाही ऐकायचा देव का, माझ्यामध्ये तो फक्त पेट्रोल घालतो. आणि त्याने सांगितलं का नाही की चल शेळकेवाडीला, चल या मायडीशी, तर मी जाणार, नाही तर मी जाणार नाही. चलच की इंडस्ट्रीज मध्ये तरच मी जाईन. मग तुम्ही लक्ष्मीला सांगा, लक्ष्मी नक्की आपलं काम करेल. पण लक्ष्मी म्हणते समुद्र, 7 समुद्राच्या मंथनामध्ये मी उपलब्ध झाले आणि तेव्हा देवानी मला त्याच्या हृदयात जागा दिली नाही. पाय लक्ष्मीचे हाती, पिसी यावे काकुलती. मी जरी असले तरी माझं ऐकलंच असं नाही. दुसरं प्रमाणे राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, से झालं उणी जागे करा देवराया. राही रखमाबाई उठा, उठा, सांगा संभाजीराव शेळकेंना आणायचंय. देवाला आता वेळ झालेली आहे. 1 वर्षभर वाट पाहिलेली आहे, पारदस्त झालेले आहे. तुमच्या पायापाशी येऊन पोचतायत. त्यांना मार्ग द्यायचा आहे, त्यांना काही ना काहीतरी मोक्षाचं रूप द्यायचं आहे. यासाठी तुम्ही जागे व्हा. पण तरीही काम भागत नाही. कारण लक्ष्मीने म्हणावं काय सांगावं, एवढे आम्ही 16,108 तरी राधेशिवाय देवाचं काम चाललं नाही. म्हणून अभंगाचं दुसरं चरण, तुम्ही संत सारे सारे संत कृपेचे सागर, तुम्ही 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 सारे संत तुम्ही सारे
सर्वांना विनंती करून झाली, गरुडाला झाली, संकारिकांना झाली, लक्ष्मीबाईंना सुद्धा विनंती झाली. पण शेवटी लक्ष्मीबाईंनी सांगितलं संतांशिवाय आपल्या संभाजीराव शेळक्यांना देवापाशी सद्गती मिळणार नाही. मग संत तिथं किती महत्वाचे, कारण संतच देवाचं दर्शन घडवून देतात, दुसरं कुणी सुद्धा देत नाही. म्हणजे मीराबाई आहे बघा, एक प्रमाण देऊन पुढे जाऊया. संत मीराबाई माहिती आहे तुम्हाला? पगड घुंगरू बांध कर मीरा नाचे रे, नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे, पगड घुंगरू बांध मीरा नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे. अशी माझी मीराबाई. धन्यवाद. उदुम दादासाहेब रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. अशी मीराबाई माझी. काय देखणं रूप असेल. संत भगवंताची भेट कशी घालून देतात त्याला प्रमाण देते 2 मिनिटांमध्ये आणि जाणार आहे. आपला तरी हेतू आहे, विमानाची त्वरा झालेली आहे, विमानात आपल्या अण्णा बसलेले आहेत, देवाच्या पायापाशी जाणार आहे आणि मोक्षाच्या रूपामध्ये ते स्वतःला सामावून घेणार आहेत. इतका सुंदर रुपडा होता या मीराबाईंचं. आहा, भगवंतालाही लाजवेल असं संत जे नेवावे असं हे संतांसमोर काय देखणे होते हो. आणि त्यांच्या घरी दासी होत्या कामाला, दासी. एक दिवस भागवत कथेचं नियोजन करण्यात आलं, जसं आजचं आपलं चाललेलं आहे 2-2.5 तासांचा कार्यक्रम. तसंच मीराबाईंनी भागवत कथेचं एक नियोजन घरामध्ये ठेवलं आणि त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व दासी तिथे कामाला. वेळ व्हायचा आता कार्यक्रमामध्ये, घरी जायला आपल्याला काय होतो, वेळ होतो. तसं दाशी सगळ्या कामाला असायच्या आणि एक दिवस असं झालं की बराच वेळ लागला दाशींना घरी जायला. रात्रीच्या 9-10 वाजले. त्यामध्ये एका दाशीचा मुलगा एक 18 ते 19 वर्षाचा घरी होता. तो म्हटला, आज माझी आई का येत नाही. हे गरजेचं आहे बरं का. आईची काळजी मुलानं करावी आणि मुलाची काळजी आईनं करावी. 15 लाखाची 20 लाखाची गाडी देऊन नव्हे तर संस्कार करून. मी नक्की सांगतो, नाही तर मूल 18 वर्षात झाल्याबरोबर आईनं बाबांच्या कानापाशी चालूच. ऐकलं का? 20 वर्षाचा झाला, मोठा झाला, कधी घ्यायची गाडी. त्याच्या मित्रांना मिळाली. बाबांनी म्हणावं, नाही ग अजून तो लहान आहे, बाबाचा संस्कार आहे का. बाबांनी म्हणावं, नाही ग अजून तो लहान आहे, आत्ताशी 18 वर्षाचा आहे. आईने म्हणायचं, नाही शेजारणीच्या पोराला 15 वर्षीच गाडी घेतली. कोण जबाबदार आहे बघा, माझी पिढी घडवण्यासाठी आणि बिघडवण्यासाठी, आई की बाबा. चला जाऊया पुढे. आता या मीराबाईंच्या दाशीचा मुलगा 18-19 वर्षाचा. म्हणलं आई काय येत नाही म्हणून मीराबाईंच्या घरी आलेला आहे. आणि काय पहा, काय आश्चर्य पहा, त्याची आई नजरेत पडण्यापूर्वीच त्याच्या नजरेत पडल्या त्या आमच्या मीराबाई. काय ते लावण्य, कुलवंत, सौंदर्याची खान असणाऱ्या मीराबाई. चंद्राने सुद्धा स्वतःला थांबवावं, इंद्राने सुद्धा डोळ्यावरती हात ठेवावा असं स्वरूप असणाऱ्या माझ्या मीराबाई तिथं दिसल्याबरोबर मुलाचं देहभान हरवलं. मुलाच्या मनामध्ये एकच आलं, जैसी गुण कुलवती पत्नी. ज्ञानोबरायांची वेळ पत्नी जर असावी तर अशी सुंदर गुण कुलवती असावी. मला मीराबाई सारखीच पत्नी हवी आहे. मनामध्ये एकदा ठाम निश्चय झाला आणि तेवढ्यात आई आली आणि म्हणजे, बाळा तू का आलाय? अगं म्हणलं, तुलाच बोलवायला आलंय, चला घरी. घरी गेले. घरी गेल्यानंतर मुलाच्या मनामध्ये मी एकच सांगते, संत देवांची गाठ घालून कशी देतात पहा. देवाचं होऊन कसे जातात सर्व. आई माई लेकरं घरी गेली. मुलाच्या डोक्यामध्ये एकच विचार, संत मीराबाईंचा. अशीच पत्नी असावी, अशीच गोड पत्नी माझ्या जीवनात असावी. एका दाशी पुत्राने एवढं मोठं स्वप्न बघावं. 1 दिवस जेवला नाही, 2 दिवस जेवला नाही, 3 दिवस जेवला नाही, जेवणच नाही. आई म्हणली, बाळा काय झालं? 5 पक्कांना जेवण आपल्या मीराबाईंच्या घरी येतं. तू कसा पाहिजेस? राजबिंडा, गोरापान, देखना, का तू क्रश झालायस, का खराब झालायस सांग. आई म्हणली, तू जेवला नाही तर आजपासून मी पण जेवणार नाही. तेवढं बायकांना आपल्याला चांगल्या प्रकारे जमतं. तू जेवला नाही तर मी जेवणार नाही. मग काय झालं? आई ऐकशील? अगं माझा हट्ट आहे तो थोडासा खूप वेगळा आहे आणि तुला सहन होणारा नाही. कुठला हट्ट आहे सांगतो आई. मला ना तुझ्या गुरु, ज्यांच्या घरी तू कामाला जातेस ना, त्या संत मीराबाई मला आवडल्यात.
काय वाटलं असं आईला. आईच्या पायाखाली जमीन सरकली, आकाशात थोडीशी जागा सोडल्या झालं. आई मटकन खाली बसली आणि म्हणाली, पोराचं मागणं ते काय विचित्र आहे. काय मागतं या संतांची मागणी की ज्या संतांच्या पदवर्षासाठी, त्यांच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष भगवंतानी यावं. असा नाही आई, मला ते काय सांगायचं नाही. मला संत मीराबाईच हवी. मला त्यांच्याशीच विवाह करायचा आहे. आई आता बाळा हाताला भेटलं. आईनं अन्न पाणी सोडलं. 8 दिवस झालं तशीच जाते, काम करते. मीराबाईंच्या घरी पंचपक्वान्नात जेवण, पण आईच्या घशाखाली जाईना. कारण पोटी पुत्र महत्वाचा आहे ना. त्या पोराला काय झालं तर मला जगून काय करायचं, हट्ट केला. आई ताशी पण जेवणात. तेव्हा मीराबाई म्हणाल्या, का ग एवढं सुंदर 5 पक्वान्नाचं जेवण आहे, तुला जेवायला काय झालं, तब्येत खराब झाली, बरं नाही का. नाही म्हणाली, अहो माझ्या मुलाचा छोटासा हट्ट आहे, जो असा हट्ट आहे की मी त्याला देऊ शकत नाही. तर चंद्र सूर्य मागितलं असतं पण दिलं असतं, पण त्यानं मला आज असं मागणं केलंय की मी त्याला देऊ शकत नाही. असं काय मागितलंय, मी गुरु आहे. मीराबाईंनी सांगितलं, अगं मी गुरु आहे, मला सांग असं काय मागितलंय. ती म्हणते, नाही सांगू शकत. अगं सांग, मी मार्ग काढेन. आणि खरंच संत मार्ग काढतात. आणि म्हणून संतान करी आपण आज अण्णांचा निरोप पाठवते देवाला, कारण त्यांच्याकडेच मार्ग आहे. मग मीराबाईंना या दाशीनं सांगावं, अहो ऐकलं का, माझा 18 ते 19 वर्षाचा मुलगा आहे आणि तो मागणं मागतोय तुमचं मागणं मागतोय. मीराबाई चिडल्या असत्या ना. आजच्या काळातली तुमची आमची जर भगिनी असती तर पायची चप्पल काढली असती. हे काय मागणं आहे का, कोणाला मागताय तुम्ही. पण मीराबाई म्हणाल्या, काळजी करू नका, बाळाला घेऊन या, बाळाला घेऊन या, त्याला जे पाहिजे ते मी देणार. पहा एक संत काय करतात, जे मागिल ते देतात. मग काही असू देत, मागितलं चालतं. मुलाला घेऊन आले या दाशी आपल्या. आल्यानंतर मीराबाईंच्या समोर उभा केला आणि मीराबाईंनी म्हणावं, काय बाळा काय हवाय तुला. त्यांनी बोट दाखवलं, काय पाहिजे मला, तुम्ही पाहिजे तुम्ही. केवढा राग आला असता मीराबाईंना, पण 1 सेकंद असा राग आला नाही, कारण प्रेम दगडावर सुद्धा होतं. दगड सुद्धा प्रेमाच्या लायक आहे. दगडाचा करून आकार दिला मग भगवंत झाला. मग भगवंतावर प्रेम होत आहे, मग साधं दगडावर का होऊ नये. मीराबाई म्हणाल्या, बाळा तुझी काहीच चुकलं नाही, चल मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पहा संत कसे असतात, एका दाशीच्या मुलाशी लग्न करायला सुद्धा माझ्या मीराबाई तयार झाल्या. पण अट एक, आता अटीच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही आम्ही सगळे पारंगत. मुलगी मिळाला तर मुलगा कडेवरून उडी टाकतोय, मुलाचं व्यवस्थित जुळलं नाही तर मुलगी 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावरनं संपते. त्या अटीमध्ये काही नाही. पण मुलगा तो म्हणाला, मला जर तुम्ही मिळणार असेल तर पाहिजे ती अट मला मान्य आहे. मीराबाई म्हणायचं, ये उद्या सकाळी. छानसा पार घातला, पारावरती फुलांनी सजावट केली, मस्त भगवंताची विठ्ठलाची मूर्ती मांडली, त्याला बोलवलं, सुचिरभूत केलं, अंग घातल्याने सांगितलं, बस आता फक्त 7 दिवस एक म्हणायचंय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आज योग असा आहे, छान टाळी वाजूया सर्वांनी. जुनं सांगते, त्या हाताने संसार केला त्या सुनेचं मी काय ऐकून घेणार नाही, असं नका म्हणू बरं का.
ज्या दिवशी प्रत्येक सासू माझ्या सुनेला माझ्या घरची लेख मानेल त्या दिवशी हे विश्वाची माझे घर झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी म्हणू नका माझे हात, कुणी म्हणू नका माझे पाय. अगदी कधीतरी लयच राग आला माझा हात असं म्हणावं असं वाटलं तर त्याला काढा, दंडातून काढा, कोपरातून काढा, बाजूला ठेवा आणि त्याला सांग तू माझा काम करेल का? तो हात काम करणार नाही जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे, जोपर्यंत या देहामध्ये भगवंताचा वास आहे आणि जोपर्यंत त्याचा कृपाशीर्वाद आहे तोपर्यंत हे सर्वस्व आपलं चालणार आहे. पहा मीराबाई प्रसन्न झाल्या. अरे तुझ्यासारखा मुलगा मी लग्न करू शकते, पण तू काय करायला लागेल 7 दिवस कंटिन्यू तुला एकच काम करावं लागेल, तो म्हणजे नामजप सोहळा. काय करायचं? रात्रंदिवस सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अण्णांना नामाची शिदोरी द्यायचे. सर्वांनी म्हणायचं 2 मिनिटं गजाने. सर्वांनी अण्णांना आपण कपडे देऊन जाणार नाहीत कारण विमान खूप लहान आहे. अण्णांना कोणतंही ऐश्वर्य देऊन जाणार नाही पण अण्णांना नाम जाणार आहे. म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पत्नी मिळणार होती. आश्चर्य का? आज मीराबाई सारख्या संत माझ्या पत्नी होणार होत्या. त्या मुलानं एकच ध्यास घेतला का श्रीकृष्ण गोविंद. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, समोर मीराबाई आहेत, सर्व समाज बसलेला आहे कारण त्या समाजाला माहित आहे नामावली माहिती जाणार आहे, दाखवली तो माहित जाणार आहे. आज आमच्या संभाजीराव शेळकेंच्या सर्व परिवाराला सर्वांना माहित होतं की आज माझ्या अण्णांना विमानात बसवायचे म्हणजे आज आम्ही इथं जाणं गरजेचं आहे. अण्णांना आज बाय करायचे का? त्यांच्या पुढच्या मोक्षासाठी. पुढचा जन्म मी त्यांना असाच कर्तव्य कर्तृत्वाचा आणि जगामध्ये चंद्र सूर्याला लपवेल असा असावा. या कर्तृत्वासाठी आज आपण अण्णांना निरोप द्यायला आलेलो आहे. त्या मुलामध्ये फरक पडू लागला जसा आपल्यातही पडला असेल. निशब्द सगळे बसलेत. मुलगा पहिला दिवस झाला श्रीकृष्ण गोविंद, दुसरा दिवस झाला श्रीकृष्ण गोविंद, तिसरा दिवस झाला 7 दिवसाची आठवती श्रीकृष्ण गोविंद, 5वा दिवस झाला, 6वा दिवस झाला. मुलगा स्वतःला विसरू लागला, स्वतःचं अस्तित्व विसरू लागला. मग त्याच्या आत हृदयस्थ काय होऊ लागलं बघा. त्याचा हृदय सुद्धा म्हणू लागलं श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. मुलाला आता कशाचंही भान राहिलं नाही, मीराबाईचं राहिलं नाही, समाजाचं राहिलं नाही. आता तो फक्त आणि फक्त भगवंताचा होऊन गेला. 7वा दिवस उजाडला. मीराबाईने हातामध्ये मोठा हार घेतला आणि मुलाला सांगितलं उठ बाळा, 7 दिवस तू नामजप केलास, आता मी तुझ्या गळ्यामध्ये हार घालणार, मी तुझी पत्नी होणार आहे. उठ बाळा, उभा राहा. मीराबाईंनी म्हणावा आणि मुलांना मात्र एकच म्हणावं श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. प्रत्यक्ष भगवंताची घाट घालून दिली असं हे आमचे संत. आणि म्हणून संतांचा निरोप आहे माझ्या संभाजीराव शेळकेंना विमानात बसविण्याचा. आणि एवढंच नाही, त्यांचा निरोप माझ्या शेळके परिवाराने दिलाय, सचिन दादाने दिला, प्रवीण दादाने दिलाय. मानसी दिदी पण हळूच म्हणाली आहे अण्णांना आमच्या पायापाशी घ्याल ना. आता माझ्या अण्णांना कोणी नाही, नाथ अपराधी मग नाही कोणी. तिसऱ्या जन्मात अण्णा माझ्या अनाथ आहेत. आता अण्णांनी कुठलाही अपराध केला नाही, अनाथ आहेत. आम्ही होतो ना त्या सगळे जण आम्ही त्यांची सेवा करायचं बरं का. अण्णा काहीतरी खा, अण्णा काहीतरी खा, अण्णा हे घाला, अण्णा ते घाला, अण्णा चला इकडे फिरायला जाऊ. सर्वस्व होतं आमच्या जवळ होते तेव्हा. पण देवा आता अण्णा आमच्यापासून आलेत ना, आता फक्त तू एकमेव नाथांचा नाथ जनार्दन, नाथांचा नाथ जनार्दन.
हे चित्रलोक आनंदाची आता अवघी चित्रलोक आनंदाची सचिन दादा गेले 3 दिवस झालं, प्रवीण दादा गेले महिना झाले, बाहेर मोकलून म्हणतात. अण्णांना 1 वर्ष झालं. आमच्या अण्णांना कोणी पाहिलं असेल प्रवासामध्ये, आमच्या अण्णांना कोणी ज्यूस बनवून दिला असेल प्रवासामध्ये. स्मिता दिदीनं म्हणा, माशी दिदीनं 1 वर्षाचा कालावधी. एकटाचा प्रवास चाललाय. देवा पूर्ण अनाथ होऊन तुझ्याकडे आले. जाताना आम्ही त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सर्वस्व होतं आमच्याकडे, पण आम्ही अण्णांच्या शेजारी काही देऊ शकलो नाही. तेव्हा देवा आमच्या अण्णांना अनाथ झाले, तुमच्या पायापाशी जागा द्या. अनाथ अपराधी अनाथ अपराधी अनाथ अण्णांना देण्यासाठी काहीच नव्हतं. आणि म्हणून गाठ घातला. अण्णासाहेब तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळावा. अण्णा तुम्ही भगवंताच्या पायाशी जावं. आणि म्हणून तुमच्याच बहिणीताईचं कीर्तन ठेवण्यात आलं. का कीर्तन करायचं? कारण कीर्तनाच्या अंगी अवघीच नामरूपे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी.
गायच्या नियमाप्रमाणे विठोबाचं भजन सर्वांनी घेऊया. जय विठो बारकुमारी. ताकद येत नाही, जोपर्यंत बाळाचे पंख सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्या बापाला कुठल्याच वाटत नाही माझं पोरगं मोठं झालं. असा हा बाप आज 1 वर्ष झालं अनंतात गेले, पण त्यांच्यासाठी आज मुलांनी घातलेला घाट म्हणजे भगवंताचं भेटीचं काम अत्यंत सुंदर प्रकारे केलं. विमान झाले, अण्णा आता विमानात बसले, किती सेकंदाचा काळ आहे, जाऊन आता पोहोचायचंय आणि देवाला सांगायचंय काय बेकार आता हा देह मोक्ष रूपाला पाठव. काही काळ पुन्हा एकदा अशाच अनंत कोटी असणाऱ्या कुटुंबांवरती छत्र घालण्यासाठी माझे अण्णा पुन्हा एकदा जन्माला चांगल्या रूपामध्ये घाल. अण्णांचा जन्म पुन्हा एकदा तुमच्या आमच्यासारखा असतो, असा एखादा जीव जन्माला यावा की त्याच्यामध्ये मला माझे अण्णा दिसावेत. आणि देवा एवढंच नाही तर अण्णांच्या सत्कर्माची यादी सुद्धा आता या कीर्तनाच्या रूपातून पाठवली. त्यासाठी तुझी आणि आमची भेट निश्चितच झालेली आहे, कारण भगवंत कीर्तनात उभा असतो, त्याला काही निरोप द्यायची आवश्यकता नव्हती. तो येऊन आधीच उभा राहिलाय का? आज मला ध्यान झालंय, आज माझा 8 दिवस झाला घरात गोंधळ चाललाय, अण्णांना आणायचे, संभाजीराव शेळकेंना आणायचे, चला मला कीर्तनात गेलं पाहिजे. महाराजा जेथे असे कीर्तन शोभा तेथे असे मी उभा, म्हणजे तुकोबाराय प्रमाण देतात, जिथं जिथं कीर्तन सेवा आहे तिथं मी प्रत्यक्ष आहे. तेव्हा अतिही विनवणीची काही गरज नाही, तरी सुद्धा विनवणी केली आणि देवाला सांगितलं माझ्या या अण्णांना घे. निश्चितच आपली सर्वांची विनवणी देव त्यामध्ये मानून घेतील आणि अण्णांच्यासाठी मोक्ष, अण्णांच्यासाठी मुक्ती आणि त्यांचा अण्णांना श्रद्धांजली होण्यासाठी त्याचे सर्व आप्तेष्ट, सर्व नातेवाईक याही असतील, सगळा समाज खरा आता कोणा एकाच नाव घेणं उचित नाही, सगळे कर्मचारी असतील, अण्णा अण्णा म्हणून त्यांच्याकडे पाहणारी माणसं असतील, सर्वजण असताना निरोप देण्यासाठी आलेले. तेव्हा त्यांना आपण निरोप अगदी व्यवस्थित छान दिलाय, कारण अण्णांना शिदोरी भरली आपण नामाची आणि भगवंताच्या भेटीची. अण्णांच्या जीवनात पण असे अनेक आले, कोणी साधू आले, कोणी संत आले, कोणी चोर आले. असं आहे का? कोणी चांगलाच भेटतो? नाही हो, नाही हो. आणि तुमचं आमचं उदाहरण आहे, जो चांगल्या पथावर चालतो त्याला खेचणारी माणूस 99 आणि हात देणारा माणूस एकच असतो. पण इतक्या 99 जणांना ताकद देऊन पुन्हा एकाच्या आशीर्वादाने अण्णा वरती गेले, प्रगती पथावरती गेले, यशाचा मार्ग धरला आणि भगवंत भेट. कामामध्ये काही म्हणा राम राम, आम्ही म्हणायचो अण्णा चला इकडे कीर्तनाला, अण्णा म्हणायचे नाही, कामामध्ये काही म्हणा राम राम. अगं हेच माझं सर्व राम, हेच माझं विश्व, हेच माझं कृष्ण, हाच माझा पांडुरंग. कामाला राम म्हणणारे, कामाला कृष्ण म्हणणारे, कामाला पांडुरंग म्हणणारे आज अण्णा जरी देहरूपाने गेले असले तरी पहा त्यांच्या कुटुंबियांनी केवढा मोठा सोहळा केलाय. तो म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या रूपामध्ये माझे अण्णा हेच आणि यातच आहेत. कारण असं म्हटलं जातं ज्ञानोबा यांच्या समाधीमध्ये आजही ज्ञानोबा आहेत.
तुकोबारायांच्या देहूमध्ये आजही तुकोबार आहेत. निश्चितच एस के ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये आजही संभाजीराव शेळके उपस्थित आहेत आणि ते अखंड राहतील. कारण त्यांच्या मुलांनी केलेला हा अट्टहास घातलेला गाल हा स्वर्गहून श्रेष्ठ आहे, स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. असे ह्या अण्णांना निरोप आपण देत आहोत. हेच ना पुढे ज्ञानेश्वर माऊली. आणि हा निरोप देण्यासाठी पुन्हा एकदा छोटंसं ज्ञानेश्वर पण निश्चितच अण्णांचा आशीर्वाद या सर्व कुटुंबियांवरती भरभरून असणार आहे. त्यांच्यावर दिलेल्या ताकदीमध्ये बळकटी आणून तयार राहा, सज्ज राहा, आकाशाला गवसणी घालणारं यश प्राप्त करा असा अण्णांचा आशीर्वाद, त्याचबरोबर आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल अशी मी आज पांडुरंगाचरणी विनंती करते आणि सेवेला पूर्ण राम देते. पुंडलिक वरद हर विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडली वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. आरती घ्या, आरती घ्या, आरती आरती स्थान घ्या.
सुख करता भरता पंढरीनाथ भगवान की जय, गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पहिले उतरू देत खाली, मग दुसऱ्यांनी वर या. या ठिकाणी मोठे योगदान आहे त्यांच्या अन्नाच्या कारकिर्दीमध्ये. तसेच या ठिकाणी दादा सरळ उभं राहायचं, पाठ दाखवायची नाही दादा. गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत आहे. पुष्पचक्र आम्हाला अर्पण करण्यात जात आहे. त्यानंतर यानंतर आईचंही खरं आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे दादासाहेब लाड हे सुद्धा आलेले आहेत. सर
नुसता मध्ये मध्ये भाऊ होतो, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मला सुद्धा पत्नीशिवाय जमलं नव्हतं. तुझ्या विना वेखून तिचा कारभार चालेना. या विठुरायाला वा संसारात नेले. खरं तर तुमच्या या शारदा माईंचं, माझ्या मामींचं, श्री कैलास संभाजीराव शेळके यांच्या सुवेद्य पत्नी, पतीची सेवा किती करावी. आणि ती गौतम ऋषींच्या पासून जर इतिहास पाहिला तर पत्नी किती श्रेष्ठ असते. पत्नीमध्ये किती ताकद असते की आपल्या पतीला थांबवून ठेवायची. अगदी सती सावित्रीचं आपण जो उदाहरण घेतलं तर प्रत्यक्ष यमापासून माघारी आणण्याचं काम जो सती सावित्रीने केलं होतं, त्याचप्रमाणे माझ्या या माई खरं गेले 5 वर्ष अण्णांची जागेवर सेवा करत होत्या. येऊन जाऊन होते. अण्णांचा डबा म्हणता तरी स्वतः डबा भरायचा. एसके मध्ये यायचे, कारण अण्णांचं एसके मध्ये जीव की प्राण. तिथे यायचं, अण्णांना जेवण घालायचं. ते जेवल्याशिवाय स्वतः जेवणाची काळजी करायची नाही. रात्र आणि दिवस कधी कळलाच नाही. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करत करत माईंनी अण्णांची खूप सारी सेवा केली. खरं तर माईंच्यासाठी अण्णांचाही खूप सारा आशीर्वाद असेल. प्रत्येक स्त्रीनं आदर्श घ्यावाच असं या माईंचं कर्तृत्व आणि अण्णांच्या प्रती, आपल्या पतीप्रती असणारं प्रेम आज खरं भावूक करणार आहे. या अण्णांच्या या सेवेमध्ये माईंचा एक खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तेव्हा माईंचे खूप सारे आभार. कारण व्यक्ती फक्त असते, जन्माला आल्यावर नातं तयार होतं. जन्म घेताना फक्त आपण एकटेच असतो. एकटा जी जन्माला तिथून तयार होते आई, तिथून तयार होतात बाबा, तिथून तयार होतात काका, तिथून तयार होतात मामा, तिथून तयार होती पत्नी, नंतर तुमचं कुटुंब. पण जीव येताना एकटा असतो. नंतर आल्यानंतर जो जीव लावला जातो तो मात्र वाखाणणी आहे. आणि या वाखाणण्यामध्ये माईंचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. सुवेद्य पत्नी म्हणून माई सर्वश्रेष्ठ पत्नी म्हणूनही आज आपण खरं घोषित करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येऊन भेटून गेले, त्यांच्यावरचे अनुभव सांगितले आणि ते ऐकता ऐकता अण्णा आम्हाला आतापर्यंत जेवढे कळले त्याच्यापेक्षा जास्त कळत गेले की त्यांचे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. लोकांना, ग्राहकांना कसे मार्गदर्शन करायचे. म्हणजे ग्राहकांना नुसतं ते ग्राहक म्हणून बघत नव्हते, तर त्यांना एक आयुष्यात उभं राहण्यासाठी जे काही मोलाचं मार्गदर्शन करत होते आणि त्यातून त्यांची उन्नती साधत होती. आणि त्यातूनच त्यांचं खरं यातनं हे व्यक्तिमत्व घडत गेलं, उद्योग घडत गेला. म्हणजे नुसतं उद्योग न करता त्यांनी त्यातून एक वेगळ्या प्रकारे प्रबोधन केलं, समाजकारण केलं. अनेकांनी, काही एक जण मला मध्यंतरी भेटले, कोण रिक्षा चालवत होते, कोण व्यसनाधीन होते, पण त्यांच्या मार्गदर्शन सुधारले, व्यसनातून बाहेर पडले आणि कुटुंब हे केलं, कुटुंब उभारलं. म्हणजे असं भरपूर अनुभव आहेत सांगण्यासारखे. तर त्याच्या आम्ही दादांनी, दिदीनी, सगळ्यांनी आम्ही शब्द रचले आणि ते आम्ही आपले जे आम्ही जोगळेकर म्हणून आहेत पुण्याचे, की जे रेडिओवर आपण प्रोग्राम ऐकत असाल, तर त्यांना आम्ही पाठवली. त्यांना अण्णांचा जीवन प्रवास सांगितला की ते कशा कष्टातून त्यांनी केलेले. मग त्याच्या ह्याच्यावरच ती केली आणि आज ती दिवसभर रेडिओवर आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाली. कष्टाचे होते भांडवल, जिद्द होती उरात. शून्यातून उभारले विश्व, देऊन हाताला हात. माणुसकीच्या धाग्यांनी माणसं जोडत गेलात. उद्योजक असून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये रमत गेलात. एक क्षण सुद्धा आमच्याशिवाय तुम्ही जगू शकत नव्हता. पण तुमच्याशिवाय कसं जगायचं हे प्रत्येक क्षणी आम्हाला शिकवत होता. तुमची शिकवण, आठवण म्हणून कायम आमच्या मनात राहील. देह जरी विसावला तुमचा, तरी कार्य तुमचे बोलत राहील, कार्य तुमचे बोलत राहील. देह जरी विसावला तुमचा, तरी कार्य तुमचे बोलत राहील, कार्य तुमचे बोलत राहील. आमचे अण्णा संभाजीराव शेळके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण शेळके परिवार, एसके इंडस्ट्रीज, शेळके ॲग्रो इंडस्ट्री, श्रीकृष्ण टायर्स, गजानन सुझुकी, गजानन ऑटोमोबाईल, साई ॲग्रो मशिनरी, सर्व शेळकेवाडी ग्रामस्थ आणि गजानन परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली. पुढे नेत आहोत आणि हे प्रेरणास्थळ नेहमी आम्हाला त्यांची प्रेरणा देत राहील. नवीन नवीन काम करायची आणि नवीन नवीन उद्योग वाढवण्याची आणि असंच सर्वांना घेऊन पुढे जाण्याची. तर यासाठीच अण्णा इथं नेहमी एसके इंडस्ट्रीज म्हणजे संभाजीराव कृष्णाची, एसकेचा अर्थ हा आहे आणि ते इथून त्यांची मूर्तमेढे सुरुवात आहे. गेली 20 वर्ष म्हणजे बालपण आमचं इथंच गेलं. आमच्यावर लक्ष राहावं म्हणून त्यांनी इथंच घर बांधलं आणि इथंच आम्ही राहिलो. जसं वहिनींनी सांगितलं, निर्मला वहिनींनी, की कामात राम आहे आणि नामात सुद्धा राम आहे. म्हणजे त्यांनी वर्षातून एकदा पंढरपूरला न्यायचे आणि ज्योतिबाला न्यायचे. एवढे 2 वेळा ते आम्हाला निश्चितपणे न्यायचे. ते म्हणे कधी विसरू नका. पण
आणि ह्या पद्धतीने बाकी कुठल्या गोष्टीमध्ये ते जास्त रमत नव्हते. काम एके काम. तर हीच आम्हाला जो कानमंत्र आहे आणि हा दिलेला आहे, हा घेऊन आम्ही आणि आमचे सर्व मित्रपरिवार आणि आमचे सर्व सहकारी सोबत जाऊ. तर या प्रेरणास्थळाला आपण पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली द्यावी आणि ज्यानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी जेवण करून आपली पूर्णता करावी. दादा बोलताय. तर हे झालं. आज कालच एक जी दुर्घटना झाली होती की आपल्या महाराष्ट्राला एक मोठं नुकसान झालं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे धडाडी जे नेते की जे उद्योजक बी होते, त्यांनी म्हणजे नेते पॉलिटिशियन तर बरेच होते, पण त्यांनी उद्योजक पण होते. कारण त्यांच्याजवळ 15-20 कारखाने सुद्धा ते चालवत होते आणि नुसते चालवत नव्हते तर इफिशियंटली चालवत होते. एक कर्तृत्ववान नेतृत्वाची अपघाती अखेर झाली. असं नेतृत्व घडायला फार वेळ लागतो, घडत नाही आणि घडलं तर ते निश्चितपणे महाराष्ट्राला दिशायला नेतृत्व होतं. तर त्यांच्यासाठी आपण एक या ठिकाणी 2 घंटे शांतता त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत.